हे गाईज नमस्कार सगळ्यांना. कशा आहात सगळे? पायल प्रतीक ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. आज मी पारुशी आणि पारुसाच ब्लॉगचा स्टार्ट करते आहे, कारण आज मी लवकर उठले, प्रतीक पण लवकर उठला आणि आम्ही आज चाललो आहे माझ्या मम्मीच्या इकडे मासे घ्यायला. खूप दिवसापासून आमचं प्रतीकला मासे खाऊशी वाटत होते आणि मला पण. मी तर किती दिवस झालं मासे नाही खाल्ले. ते म्हटलं आज संडे आहे तर आज मस्तपैकी माशाचा बेत करावा आणि तुमच्यासाठी रेसिपी पण करावा फिशची. तर हा बघा झोप नाही झाली आमची दोघांची. आम्ही उठलो आणि लगेच निघालो. तर चला जाता जाता तुमच्याशी बोलते मी. आज मासे काय मागं तर हा गाडी मागा खाता जा खांसा माझ्या इधर दावत लेके जा हलवा लेके जा बांगड़ा अच्छे अच्छे खाता जा बाय बाय. तर गाईज आमचे मासे घेऊन झाले तर आता आम्ही निघतोय, पण मला जायच्या आधी चहा प्यायचा आहे. तर चला आपण चहा पिऊ आता. तर गाईज हे बघा तुमची फेवरेट सबस्क्राईब यूट्यूबर पायल राव कांबळे पारोसच खाती आणि अशी पोस्ट खाते जसं काय एकदम स्टायलिश खाते. पारोसच खाते सगळं, पण अशा स्टाईलमध्ये खाते जसं काय आंघोळ करून आली. अरे पारुसं खाण्याची मजा आहे. मला बोलून दे ना, पारुसं खाण्याची मजा आहे, ते आंघोळ करून खाण्यात नाही. मला कळत नाही. तुम्ही सबस्क्राईब करू नका प्लीज गाईज. तुम्ही म्हणताल जे काय कमेंट करतात लोक आमची इन्स्पिरेशन, ह्या गोष्टीवर इन्स्पायर होऊ नका तुम्ही. अरे सगळे पारुशी खातात आम्हाला अनसबस्क्राईब करतात, अनसबस्क्राईब करतात. तर गाईज समजून घ्या. मंडळी आता सगळे कामं करून झाले. ते चुन्ना चुन्नाचं काय करते तू? इंडिया आंघोळ केली का? पाणी दाबा लावलं. मी करते मग पहिली. कर लवकर जा. लवकर नाही, 1 तास लागणार आहे. का? डोकं धुवायचं ना. जा कर. तू पण धुवलं ना, आता मी बी धुवते. मी पण ड्युटो. नाही तू कालच हेअर वॉश केला, आज नाही करायचा. नाही तर मी तुला धुईन. कोण म्हणलं काय केलाय? विसरला काल शॅम्पू लावून बसलेल्या डोक्याला? काय नव्हतं लावला, शुक्रवारी लावला होता. हो कितना झूठ बोल रहा. कटिंग केल्या दुसऱ्या दिवशी केला ना, तिसऱ्या दिवशी का? दुसऱ्या दिवशी केला. हा मग कटिंग गुरुवारी केली मी. किया है शुक्रवारी तीच की मी. तर चला मी आलेच आता, लगेच आंघोळ तर करून. तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. काय गुड न्यूज? अय्या मी आई होणार आहे, तू बाबा होणार आहे. काय गुड न्यूज आहे? तरी म्हणलं आजकाल प्रत्येकचं एवढं पोट कसं काय वाढलंय, आता कळलं. गुड न्यूज दिली त्यांनी. तर गाईज बी सिरियस. तुम्ही सिरियस व्हा, मी सिरियस होतो. यस बोलो. गुड न्यूज अशी आहे. अरे जल्दी बोल, पनवेल निकलना है. तर गुड न्यूज अशी आहे गाईज की तर गुड न्यूज अशी की तुम्हाला 7 दिवसची रेसिपी होती आपली, तर ती रेसिपी वाढून 8 दिवसाची होऊ शकते किंवा 9 दिवसाची होऊ शकते. कारण आम्ही मासे आणायला गेलो होतो, तर मासे आम्ही एकच आणणार होतो, तर आम्ही मासे घेऊन आले 3. तर त्यामध्ये आणले आम्ही बोंबील, वल्ला बोंबील, फ्रान्स, सुरमई. तर गाईज तुमच्यासाठी एकवर एक ऑफर आहे मस्तपैकी. आता आपले फ्रॉन्स चित्र करणारच होतो,
पण त्यात सुरमई आणि बोंबील फ्राय तुम्हाला एक्स्ट्रा 2 रेसिपी बघायला भेटणार आहे. त्यासाठी सगळ्यांनी टाळे वाजवा. काय झालं, थांबा रे किती कालवाय. काय झालं, आम्ही एकच मासा घेणार होतो, फ्रॉन्स घेणार होतो, पण मम्मीने 3 मासे दिले आणि जबरदस्ती दिलेत मम्मीनी. म्हणलं होतं नको देऊ, आता दिलेत तर ते बनवावे लागणार आहे. आणि तुम्हाला सांगते, आता ओले बोंबील आहेत ना, मी तिला म्हणलं होतं थोडेच दे, तर तिने ना 1 किलो दिलेत, 1 किलो. आणि त्यात एवढे आलेत ना क्वांटिटी. आता मी सगळे मासे खाली ठेवले तर तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते. तर चला, आज मी आले, लगेच आंघोळ करून रेडी होते आणि मग बोलूयात. तर गाईज, मी झाली आंघोळ करून रेडी आणि मी परत तेच कपडे घातले होते, त्याच्यामुळे असं नका म्हणू की मी आंघोळ नाही केली. केस अजून ओलेत माझे, हे बघा. तर चला, आता मी वरचे कामं आवरून घेते. प्रतीक मला मागून बोलतोय की तुला सांगितलं नाही, इथं नसतं बघायचं, इथं बघायचं असतं व्हिडिओ करताना. तर चला, आता मी माझी कामं आवरून घेते. प्रतीकची अजून काही आंघोळ नाही झाली आहे, पारूस आहे. आणि मला आज डोकं धुवायचं होतं ना, म्हणून मी आज खूप वेळ लावला. सकाळची जेव्हा मी रोज मला आज खूप वेळ लागला म्हणून प्रत्येक लेट असं ना सांगणार. आज सांगणार की प्रत्येक वर्षी झालंय. पण मी सांगितलं होतं. आणि हे बघा, आम्ही येताना ना पायनॅपल घेऊन आलतो. नुसतं वाढून चढून बोलायची कामाची. माझ्या आईने मला हेच शिकवलंय, कळलं ना. 9:30 दिवसा 6:15 पाणी तापत होतं, तिथून पुढे 1 तास तुला आंघोळीला. मग काय झालं पाणी दाखव. असं काय म्हणते प्रत्येक आंघोळीला गेली, सांगायचं ना मग मला वेळ लागला म्हणून, प्रत्येकला उशीर झाला म्हणून. काय नाही, हेच वेळ लावला. बायकोची कधी चुकी नसते, सगळी चुकी नवऱ्याची असते. म्हणून तिला बायको म्हणतात, म्हणून तिला सायको बायको. नवऱ्याला आहे कसं काय, हाय की नवरा बावरा. तेच बावरा बाय सायको बायको असली नवरा भावाच होता ना. तर चला, आता मी केस वगैरे ड्राय करते आणि माझ्या कामाला लागते. आज काय खाणार आहे आपण? सांगितली की काय खाणार आहे? चिकन. संध्याकाळी तुला मूग भिजत टाक म्हणले तुम्ही, टाकले का? ओह माय गॉड, व्हॉट इज दिस? मला वाटलं दिवशी म्हणा तुझ्या, आता टाक, दुपारपर्यंत तो होतील. नाही होत बाबा, दुपार नाही तर उद्या होतील. आता तास होतील 2 मेनू. आज नाही, आज एकच मेनू होईल. आज 2 होणार. अनाउन्समेंट केली होती काय की सोमवारपासून टाकू म्हणून. हो, टाकू की मग. बनले पाणी पण ते वेळेवर नाही पडत. तर फ्रेंड्स, आता मी परत आली आहे खाली किचन मध्ये, अंघोळ वगैरे करून. वरचं अजून आवरायचं बाकी आहे. पण आता कसं आहे, भूक लागली आहे खूप. सकाळी नाश्ता पण नव्हता केला, फक्त चहा पिले होते मी बाहेर. आणि प्रतीकने तर काहीच नव्हतं खाल्लं. तर भाजी तर रात्रीची होती चिकनची. हे बघा, हे रात्रीचं चिकन अजून हे चिकन सुक्क आहे. आणि चिकनची भाजी बघा, पातेलं एवढं पातेलं भरून आहे. सो म्हणलं भात लावावं जरा. या माशा जेव्हापासून घरात मासे आलेत ना, माशा बघा नुसतं मला चिटकूनच बसलेत. का राग येतोय ना मला माशांचा. खाली यायच्या गडबडीत मी टिकली लावायची विसरली. तर काय, तुम्ही असं नका म्हणू की आम्ही एवढ्या उशिरा आज जेवण बनवतोय. तर कारण की आज पहिलं तर आम्ही मासे आणायला गेलतो, उठलो 6 वाजता. तसंच मम्मीकडे गेलो, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग मी कामं वगैरे सगळी माझी आवरली तिकडून येऊन. मग ते झाल्यानंतर मग आंघोळ वगैरे, मग लेट झाला थोडासा. आणि त्याच्यामुळे आम्ही आज नाश्ता नाही केला, डायरेक्ट जेवण. तसं पण रोज आम्ही जेवणच करतो, त्याच्यामुळे तुम्ही आता असं नका म्हणू की आज किती उशिरा करते म्हणून. तर आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. थांबा 1 मिनिट. अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तर आता तुम्ही जेव्हा माझ्या रेसिपी बघणार ना, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला असे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले अजिबात नाही दाखवले ते, कारण मी ते यूजच नाही करत. मी ते का नाही यूज करत, कारण जो आम्ही घरी मसाला बनवला आहे ना, त्याच्यामध्ये ते सगळे मसाले मिक्स आहेत, असा विषय आहे. म्हणजे धना पावडर, मिरची पावडर. तर मसाला कसा बनवला आहे, त्यात सगळं ऑलरेडी खडे मसाले आहेत. तर त्याच्यामुळे आम्ही बाहेरचे कोणतेच मसाले असे यूज नाही करत. तर आता आम्ही करतो जेवण आणि मग बाकीचं बोलूयात आपण. या गाईज, अननस खायला. आता मी मस्त झोपलो होतो आता, आणि तेवढ्यात प्रतीकचे काका आले, खूप लांबून आले ना, म्हणून मग आम्ही त्यांच्याशी गप्पा मारत बसलो. झोपलो नाही मग, म्हणजे
पडायला आणि ते यायला असं झालं. मग आम्ही झोपलोच नाही. आता झोप तर आम्हाला भरपूर आले सकाळी लवकर उठलो म्हणून, आणि खूप दमल्यागत पण झाले आणि माझे पाय पण दुखतात आहे. पण आता जाऊन दे म्हटलं, नको झोपायला. आपले जे मासे आहेत ते आपण साफ करत बसूया, कारण कोळंबी साफ करायला वेळ लागतो ना. तर म्हटलं हे खाऊन खाली जाऊन किंवा वरती आणून साफ करून टाकूयात कोळंबी. तर तुम्ही बघा आता, पण त्याच्या आधी या अननस खायला. अननसला मस्तपैकी मिरची मसाला मीठ वगैरे लावलंय. चला फ्रेंड्स, आता मी आली आहे खाली आणि मी कपडे चेंज केली आहेत, कारण आज सुद्धा आपण करणार आहोत रेसिपीचा व्लॉग. त्याच्यामुळे मी कपडे परत चेंज केली आहे. आता तुम्हाला काय रेसिपी आहे हे मी नाही सांगणार आहे. प्लीज तुम्ही मला फोर्स नका करू सांग म्हणून. अरे यार, तुम्हाला रेसिपी तर माहिती आहे मी कोणती करणार आहे. मी पण किती येडी आहे. पण हा, रेसिपी मी तुम्हाला पूर्ण ना डिटेलमध्ये दाखवणार ह्याच्यात, कारण रेसिपीचा ब्लॉग वेगळा आहे. हे आपला डेली ब्लॉग आहे. सो आता मी ठेवते चहा मस्तपैकी. आम्ही आज लेट जेवलो होतो, त्याच्यामुळे प्रतीक म्हणला मला चहा नको आहे आज. तर प्रतीक आज चहा नाही पिणार, मी पिणार आहे. मला खूप झोप आली आहे, त्याच्यामुळे झोप घालवण्यासाठी मी चहा पिणार आहे. तर गाईज, मी आज कोळंबीची रेसिपी बनवली आहे, पण ही तुम्हाला आत्ता बघायला नाही मिळणार आहे. व्लॉगमध्येच, सेपरेट व्लॉगमध्ये रेसिपीच्या बघायला मिळेल. तर चला, एका साईडला मी भात लावला आहे, भाजी झाली आहे. आता मला भाकरी करायची होत्या आणि मी असा विचार करते की मी फ्राय मासे पण करू आहे का, थोडेसे असेच खाण्यासाठी. तर बघू, आता केलं तर मी करेल. तर चला आता करते मी भाकरी सुद्धा. तर मंडळी, अशाच प्रकारे हे बघा, मला कसं लागलं आहे माहीत नाही, काय लागलं आहे ते माहीत नाही. हे बघा, इथं लागलं आहे, इथून रक्त येतं आहे. तर गाईच आम्ही जेवण वगैरे वरती आलेलो आहे. पायलने जेवण केलं सगळं आणि बिचारी ती जेवली नाही. ती म्हणली मला कंटाळा आले खूप जेवायचा, मला खूप दमल्यासारखं वाटतंय, मी झोपते डायरेक्ट जाऊन. तर गाईज मित्रांनो, तर ती आता झोपायची तयारी करते. पायल काय जेवली नाही. तर ठीक आहे म्हटलं, बाबा दमलीस तर तू आराम कर. रेसिपी आपल्याला काय रेसिपीचं चढ जाते की काय, मला असं वाटायला लागलं आहे की बाबा पायलकडून हे एवढं हँडल होतं की नाही, मला तो प्रश्न आहे. बाकी काय नाही. हा, जे कालची नाचची जी रेसिपी होती ते मोठी होते, किरकोळ नाही, बारीक हलकं डायरेक्ट जेवणच एक प्रकारे म्हणायला गेलं तर. मेन आपलं जो मेन रेसिपी ना तीच होती. हां, मेन कोर्स म्हणू शकतो. तर ती पायल खूप दमली होती. आम्हाला सगळ्यांना तिने जेवण बनवलं, रेसिपी व्लॉग शूट केला आणि बिचारी तीच जेवली नाही. तर आता ती तशीच झोपते. जाऊन दे म्हणलं, मुलं सकाळी मस्तपैकी गरम गरम करून खा तू तुझ्या वाटेचं. तर गाईच, तुम्ही फक्त पायलच्या या रेसिपीच्या व्लॉगला सपोर्ट करा. तुमचं सपोर्ट करणं खूप खूप गरजेचं आहे. आणि आज संध्याकाळी 7 वाजता सेकंड रेसिपी पोस्ट होणार आहे. त्या रेसिपीला पोस्ट व्हायच्या आधी आत्ता तुम्ही या व्लॉग संपल्यानंतर जाऊन फटाफट त्या रेसिपीला जाऊन लाईक करा. ती रेसिपी लाईक बघणार, मी चेक करणार संध्याकाळपर्यंत किती लोक आपल्या रेसिपीला लाईक करतात. आणि अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि बिन सबस्क्राईब करता बघू नका अजिबात. तर सबस्क्राईब करा गाईड चॅनल. बाकी काय नाही. आज काय पाहिलं एवढं काय मला वाटतं की घेत नाही, आज डेली व्लॉगमध्ये काय घेतलं नाही आहे. तर आता ती हातरून टाकते इथं वरती बेडवरती. तर आता आमची झोपायची तयारी चालू आहे. बाकी काय नाही. पाहायला जमलेलं बघून पण मी म्हणते बाबा जावं तुम्ही वरती, मी पुसते, भांडी घासते, पुसते नाही. हां, तर पायाचा गुडघा पण खूप दुखतोय. हो, लावतो. पायाचा गुडघा पण खूप दुखतोय. आता तिला उद्या मी काय करून दवाखान्यात घेऊन जातो. बघू तिच्या गुडघ्याला काय झालं नेमकं, कळलंच ते आता लवकर. तिने आता तेल मागवले मम्मीला, म्हणले की तेल गरम करून द्या. तर ते तेल गरम केल्यानंतर ते तेल आता तेलाला शेजारच्या काकून सांगितले की ती मालिश कर खाली. तर पाय थंडी घुसली असलं पायामध्ये उभं राहून नाही का फरशीमधून, तर ती थंडी घुसली असल्यामुळे तुझं मालिश कर जरा, म्हणजे आतमधली थंडी कमी होईल, त्यामुळे तुझा पाय दुखतो असं त्याने सांगितलं आहे. तर पाय ती करून बघते. बाकी काय नाही. नेहमीप्रमाणे आजचा व्लॉग हा इथंच एंड करतो. आणि आज संध्याकाळी एक रेसिपी पोस्ट होणार आहे 7 वाजता. तर नक्की बघा. आणि ज्यांनी कालची पहिली बघितली नसेल त्यांनी पहिली बघून या. मग सेकंडची बघा. आणि
असंच प्रेम दाखवा आमच्या व्लॉगला आणि चांगले कमेंट करा. वाईट केले तर चालतील, काय विषय नाही, रिप्लाय द्यायला मी आहेच. तर बाय बाय गाईज.